तर बघा, तर आज आपण ग्रुप 17 एलिमेंटबद्दल माहिती घेणार आहोत. ठीक आहे. तर ग्रुप 17 एलिमेंट आपल्याला माहीतच आहे की त्याला आपण हॅलोजन्स असं म्हणतो. याच्या आधी आपण पूर्णपणे माहिती घेतलेली आहे ग्रुप 16ची. ठीक आहे. तर स्टार्ट करूया आपला ग्रुप 17 एलिमेंट. तर बघा याच्यामध्ये आता ग्रुप 17 एलिमेंट याच्यामध्ये कोणकोणते एलिमेंट राहतात. तर क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन आणि ॲस्टाटाईन आर द मेंबर ऑफ ग्रुप 17. ठीक आहे. त्याच्यामध्ये क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन आणि ॲस्टाटाईन. तर हे किती मेंबर झाले? 5 मेंबर याच्यामध्ये आहेत. त्याच्यामधला हा जो शेवटचा आहे ॲस्टाटाईन, हा कसा आहे? रेडिओ ॲक्टिव्ह. तर तो याच्यामधले सहसा करून गणला जात नाही. तसे आपण 4च एलिमेंट काय करतो, त्यांचा स्टडी करतो. ठीक आहे. पुढे झाला, दे आर कलेक्टिव्हली नोन ॲज हॅलोजन. त्याला आपण काय म्हणतो? हॅलोजन. इट्स कॉल्ड ॲज हॅलोजन. मग हॅलोजनचा अर्थ काय होतो बघा. त्याचा ग्रीक अर्थ होतो हॅलो मीन्स साल्ट अँड जीन्स मीन बॉर्न. हॅलो मीन्स साल्ट अँड जीन्स मीन बॉर्न, दॅट इज साल्ट प्रोड्युसर. म्हणजे हे जे काही एलिमेंट आहेत ग्रुप 17चे जे की सर्व एलिमेंट आहेत ते साल्ट तयार करतात, म्हणून त्याला आपण काय म्हणतो? हॅलोजन्स असं म्हणतो. कारण ग्रीक अर्थ त्याचा काय होतो? साल्ट प्रोड्युसर. ते काय करतात? साल्ट प्रोड्यूस करतात. ठीक आहे. पुढं, द हॅलोजन्स आर हायली रिॲक्टिव्ह नॉन मेटॅलिक एलिमेंट. लक्षात घ्यायचं की हॅलोजन्स कुठं आहेत? हे पी ब्लॉकमध्ये आणि ते सगळ्यात शेवटी शेवटी येतात. तर ते कसे असेल? नॉन मेटल असेल. ठीक आहे. आपण बघितलं की फॉर्म लेफ्ट टू राईट नॉन मेटॅलिक कॅरेक्टर काय होतात? वाढत जातात. ठीक आहे. तर त्याचप्रमाणे पी ब्लॉकमध्ये हे शेवटी शेवटी येतात, म्हणून हे कसं आहे? नॉन मेटॅलिक एलिमेंट आहे. लाईक आता बघा, ग्रुप पहिला जो आहे आणि दुसरा जो आहे म्हणजे एस ब्लॉक, अल्कली अँड अल्कलाईन अर्थ मेटल. एस ब्लॉक जो आहे, द एलिमेंट ऑफ ग्रुप 17 शो ग्रेट सिमिलॅरिटी अमॉंग देमसेल. तर लक्षात ठेवायचं नेहमी की जे की प्रॉपर्टीज आहेत ग्रुप नंबर पहिला आणि ग्रुप नंबर दुसरा आणि ग्रुप नंबर 17, तर यांच्या जवळपास बहुतांश प्रॉपर्टी कशा आहे? सारख्या आहेत. ठीक आहे. तसं ठीक आहे, समजलं. ते काय करतात? सिमिलॅरिटी दाखवतात. पुढे बघा, दॅट मच सिमिलॅरिटी इज नॉट फाउंड इन द एलिमेंट ऑफ अदर ग्रुप ऑफ द पिरियडिक टेबल. तर अशी जी की सिमिलॅरिटी आहे, जशी ग्रुप फर्स्ट, सेकंड आणि 17मध्ये आहे, तशी सिमिलॅरिटी पिरियडिक टेबलमध्ये आपल्याला दुसऱ्या कोणत्याही ग्रुपमध्ये बघायला मिळत नाही. ठीक आहे. ऑल्सो देर इज अ रेग्युलर ग्रॅडेशन इन देअर फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज. त्यांचे जे आपण फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीज बघू, त्यांच्यामध्ये काय एक विशिष्ट प्रकारचा काय येतो? एक ग्रेडेशन, काय चढता किंवा उतरता क्रम त्याच्यामध्ये येतो. ठीक आहे. पुढं, ॲस्टाटाईन इज अ रेडिओ ॲक्टिव्ह एलिमेंट. आणि तुम्हाला सांगितलं आधीच मी, हा जो की एटी आहे म्हणजे ॲस्टाटाईन आहे, कसा हा? रेडिओ ॲक्टिव्ह एलिमेंट आहे. ठीक आहे. दिस इज अबाउट द इन्फॉर्मेशन, जनरल इन्फॉर्मेशन ऑफ ग्रुप 17 एलिमेंट. ठीक आहे. तर याचं आपण आता ऑकरन्स बघू. ठीक आहे. मग बघा, ऑकरन्समध्ये जो की फ्लोरीन आहे, फ्लोरीन अँड क्लोरीन आर फेअरली अबंडंट व्हाईल ब्रोमीन अँड आयोडीन लेस सो. म्हणजे बघा की जे की आपल्याकडे फ्लोरीन आणि क्लोरीन आहे, हे गॅसेसच्या फॉर्ममध्ये राहतात किंवा सॉलिडच्या फॉर्ममध्ये पण असू शकतात. तर त्यांचं अबंडन जास्त आहे फ्लोरीन आणि क्लोरीनचं, की खूप मोठ्या प्रमाणात आढळतात. ठीक आहे. कोणापेक्षा? ब्रोमीन आणि आयोडीनपेक्षा. ठीक आहे. ॲस्ट्राडाईन तर रेडिओ ॲक्टिव्ह आहे. ठीक आहे. फ्लोरीन इज प्रेझेंट मेनली ॲज अ इनसोल्युबल क्लोराईड. तो फ्लोरीन जो असतो, हा कशाच्या रूपामध्ये असतो प्रेझेंट? तो असतो प्रेझेंट ॲज अ इनसोल्युबल फ्लोराईड्स. आता बघा, फॉर एक्झाम्पल फ्लोरोस्पर जर आपण घेतलं, म्हणजे कॅल्शियम फ्लोराईड जर घेतला, नंतर क्रायोलाईट जर घेतला आपण. क्रायोलाईट म्हणजेच काय? क्रायोलाईट म्हणजे होती Na3Al, दिस इज अबाउट क्रायोलाईट. नंतर फ्लोरो ॲपॅटाईट म्हणजे Ca3PO4/2 CaF2. तर हे सर्व काय? या सर्वांमध्ये तुम्हाला काय दिसते? देर इज अ क्वांटिटी ऑफ फ्लोरीन. सर्वांमध्ये काय? फ्लोरीन आहे. ठीक आहे. सर्वांमध्ये, याच्यामध्ये पण फ्लोरीन आहे, याच्यामध्ये पण फ्लोरीन आहे, याच्यामध्ये पण फ्लोरीन आहे. ठीक आहे. सर्वांमध्ये फ्लोरीन आहे, म्हणून आपण काय म्हटलं की फ्लोरीन इज मेनली ॲज अ इनसोल्युबल फ्लोराईड. तो फ्लोराईडच्या फॉर्ममध्ये असतो, किंवा क्रायोलाईटच्या फॉर्ममध्ये असतो, किंवा फ्लोरो ॲपेटाईटच्या फॉर्ममध्ये असतो. ठीक आहे. अँड स्मॉल क्वांटिटीज आर प्रेझेंट इन सॉईल. तर थोड्या प्रमाणात कुठं असतो तो प्रेझेंट? सॉईलमध्ये पण प्रेझेंट राहतो. ठीक आहे. प्रेझेंट इन सॉईल. रिव्हर, नदीमध्ये पण असतो. रिव्हर, वॉटर, प्लांट्स अँड बोन. ठीक आहे. वॉटरमध्ये असतो आणि त्याचप्रमाणे बोन्स आणि टीथमध्ये पण असतो. आपल्या हाडं आणि दातांमध्ये पण थोड्या प्रमाणात काय राहतो? फ्लोरीन राहतो. ठीक आहे. पुढे बघा, ऑफ ॲनिमल. ठीक आहे. आपण ॲनिमलच आहे त्याच्यामध्ये.
त्याच्यामुळे आपल्यामध्ये पण काय असणार, फ्लोरीन प्रेझेंट असणार आपल्या बोन्समध्ये आणि टीथमध्ये पण. ठीक आहे. आता पुढं बघा की हे जे की खूप मोठं प्रमाण जे आहे हॅलोजन ग्रुप आढळण्याचं, ते कशामध्ये आहे, सी वॉटरमध्ये. बघा आता, सी वॉटर कंटेन क्लोराईड. सी वॉटरमध्ये काय काय राहते, क्लोराईड्स राहते. फॉर एक्झाम्पल NaCl जर आपण घेतला, सोडियम क्लोराईड, तर Cl काय, हा या ग्रुपमधला एलिमेंट आहे. ठीक आहे. मग सोडियम क्लोराईड, जसं आपण सोडियम ब्रोमाइड पण म्हणू शकतो, आयोडाईड पण म्हणू शकतो, ऑफ सोडियम, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम आणि कॅल्शियम. तर कॅल्शियमचा क्लोराईड, कॅल्शियमचा ब्रोमाइड, कॅल्शियमचा आयोडाईड, त्याचप्रमाणे मॅग्नेशियमचा पण ब्रोमाइड, क्लोराईड, ब्रोमाइड आणि आयोडीन. तर हे जे की मेटल आहे, सोडियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि कॅल्शियम, या सर्वांचे काय, साल्ट कुठं असतात, सी वॉटरमध्ये असतात. ठीक आहे. पुढं बघा आता, परंतु जो की जास्त प्रमाणात असतो, बट मेनली सोडियम क्लोराईड सोल्युशन. परंतु समुद्रामध्ये जास्त काय राहते, सोडियम क्लोराईड सोल्युशन राहते, की म्हणजे समुद्राच्या पाण्यामध्ये क्लोरीन जास्त प्रमाणात आढळते असं आपण म्हणू शकतो. ठीक आहे. त्याचं जे की पर्सेंट येते, किती आहे, पर्सेंटेज आहे 2.5% बाय मास. ठीक आहे. एवढ्या प्रमाणात ते समुद्राच्या पाण्यामध्ये असते बाकीच्या एलिमेंटपेक्षा. ठीक आहे. पुढे बघा, द डिपॉझिट ऑफ ड्राईड द डिपॉझिट ऑफ ड्राईड सी अप सीज कंटेन दिस कंपाऊंड. आता जे की समुद्राचं पाणी आहे, ठीक आहे, त्याला जर आपण ड्राय केलं तर त्याच्यामध्ये जे की साल्ट असेल, त्याच्यामध्ये कोणकोणते बघा, त्याच्यामध्ये सोडियम क्लोराईड हा मेन कंपोनंट येईल. ठीक आहे. सोडियम क्लोराईड, नंतर कॅर्नालाइट म्हणजे KCl, MgCl2, 6H2. ठीक आहे. म्हणजे समुद्राच्या पाण्याला काय केलं आपण, ड्राय केलं, तर त्याच्यामध्ये एवढे सर्व घटक असतात, सोडियम क्लोराईड, कॅर्नालाइट, KCl, MgCl2, 6H2 म्हणजे काय, कॅर्नालाइट. ठीक आहे. सर्टन फॉर्म ऑफ मराईन लाईफ कंटेन आयोडीन इन देअर सिस्टीम. आणि जे की समुद्रामधले सजीव आहेत, फॉर एक्झाम्पल आपण मासे वगैरे घेतले, तर त्यांच्या सिस्टीममध्ये, त्यांची जी की बायोलॉजिकल सिस्टीम आहे, त्यांच्यामध्ये आपल्याला काय मिळते, आयोडीन नावाचा घटक पाहायला मिळतो. ठीक आहे. आयोडीन आयोडीन कसला आहे, आयोडीन इज फ्रॉम द हॅलोजन फॅमिली. ठीक आहे. म्हणजे प्राण्यांच्या मराईन लाईफमधले जे की जीव आहेत त्यांच्यामध्ये पण आयोडीन असतो. ठीक आहे. नंतर व्हेरियस सीवीड्स म्हणजे जे की समुद्रामधल्या अल्गी आहे, त्याला आपण सीवीड म्हणतो. हिरव्या अल्गी, सीवीड्स, त्याच्यामध्ये पण काय राहतो, काही प्रमाणात हॅलोजन ग्रुपमधले एलिमेंट असू शकतात. ठीक आहे. व्हेरियस सीवीड फॉर एक्झाम्पल कंटेन अप टू 0.5 ऑफ आयोडीन. तर त्यांच्यामध्ये काय राहतो, आयोडीन राहतो. ठीक आहे. अँड अँड चाइल्ड साल्टपीटर. आता चाइल्ड साल्टपीटर म्हणजेच काय, हा चाइल्ड नाही, ते चिली जो देश आहे, चिली देश, देशाचं नाव आहे ते चिली, आणि साल्टपीटर काय, तर दिस इज द, हा जो की हा एक मिठाचा प्रकार येतो. मीठ जे असते आपल्याला NaCl, तशासारखं हे काय, चिली साल्टपीटर. म्हणजे चिलीमध्ये हा काय खूप जास्त प्रमाणात सापडतो. त्याचं सूत्र आहे NaNO3, सोडियम नायट्रेट. ठीक आहे. त्याच्यामध्ये काय असते, कंटेन अप टू 0.2% ऑफ सोडियम आयोडेट. त्याच्यामध्ये काय राहते, 0.2% सोडियम आयोडेट राहते. ठीक आहे. हा जो काही NaNO3 आहे, हा साल्ट आहे, त्याच्यामध्ये पण 0.2% सोडियम आयोडेट हे असते. ठीक आहे. म्हणजे चिली साल्ट पीटर जो काही साल्ट आहे, चिली देशामध्ये सापडणारा, त्याच्यामध्ये पण आयोडेटचं प्रमाण असते, म्हणजे आयोडीनचं प्रमाण असते. ठीक आहे. दिस इज अबाउट द ऑकरन्स ऑफ ग्रुप 17 एलिमेंट. ठीक आहे. ते सर्व होतं ऑकरन्स. तर कुठं कुठं सापडतात हे एलिमेंट, समुद्रामध्ये सापडतात. ठीक आहे. नंतर काही साल्टमध्ये सापडतात. ठीक आहे. काही फ्लोराईडच्या फॉर्ममध्ये राहतात. ठीक आहे. काही जमिनीमध्ये असतात, काही हवेमध्ये पण असतात. ठीक आहे. पुढे बघा आता, the important atomic and physical properties of group 17 element along their electronic configuration are given in table 7.8. तर जे की महत्त्वाच्या प्रॉपर्टीज आहेत या ग्रुपच्या, ते आपल्याला 7.8 या टेबलमध्ये दिलेले आहेत. ते पण आपण स्टडी करू. तर बघा, जर आपण याचा ॲटॉमिक नंबरचा विचार केला, तर फ्लोरीन 9 नंबर आहे. ठीक आहे. क्लोरीन 17, ब्रोमीन 35, आयोडीन 53, आणि जो की ॲस्टाटाईन रेडिओ ॲक्टिव्हचा किती आहे, 85. ठीक आहे. तुम्हाला हे ॲटॉमिक नंबर पाठ करावे लागतील किंवा लक्षात ठेवावं लागेल, आणि सोबतच त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, ॲटॉमिक मास लक्षात ठेवावं लागेल तुम्हाला. जवळपास दुप्पट राहते ते, परंतु सर्वच केसमध्ये ते दुप्पट असेल असं नाही. आता बघा, 9चं 18 होते, 19 आहे, 17चं काय 34. ठीक आहे. पण पुढं पुढं जर आपण गेलं तर ते दुप्पट राहत नाही, ते थोडं वाढत जाते. ठीक आहे. नंतर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, सर्वात महत्त्वाचा पॉईंट याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे. तुम्हाला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जे आहे एक लिहिता आलं पाहिजे. ठीक आहे. ते हे दिस इज शॉर्टकट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. आपण
लाँग कट पण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहू शकतो, आपल्याला ते लिहिता येते. ठीक आहे. नंतर पुढे जर आपण बघितलं कोव्हॅलंट रेडियस याची, तर रेडियस बघा काय होत आहे, ते कॉन्स्टंटली काय होतं आहे, वाढत वाढत जात आहे. 64, 99, 114 आणि 133. ठीक आहे. तर आपल्याकडे 80ची सध्या कोव्हॅलंट रेडियस उपलब्ध नाही. ठीक आहे. परत आयोनिक रेडियस पण काय होतं ते वाढत वाढत जात आहे. नंतर आयोनायझेशन एन्थॅल्पी, नंतर इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी आणि इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी पण काय होत आहे इथे कमी कमी होत आहे. तर आयोनायझेशन एन्थॅल्पी आणि इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी याच्यामध्ये थोडासा चेंज आहे, ते आपण थिअरीमध्ये बघू तेव्हा तुम्हाला मी हे परत सांगाल. ठीक आहे. आता पुढं बघा की याची जी की इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कशी होतात ते कमी कमी होत जाते हे आपल्याला माहीत आहे. म्हणजे इट शो रेग्युलर ग्रॅडेशन इन इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. पुढं हीट ऑफ हायड्रेशन. आता लक्षात ठेवा इथं की ही जी की आहे हीट ऑफ हायड्रेशन, इथं हीट ऑफ हायड्रेशन म्हणजेच काय असते, जेव्हा हे एलिमेंट आहे वॉटरसोबत कंबाईन होतील तेव्हा ते खूप मोठ्या प्रमाणात एनर्जी बाहेर टाकतात. ठीक आहे. त्याला आपण म्हणतो हीट ऑफ हायड्रेशन. तर हीट ऑफ हायड्रेशन नेहमी निगेटिव्ह राहते. तर तुम्ही काय करायचं, तर निगेटिव्ह साईन लिहून घ्यायचं तुमच्या बुकमध्ये. हे सर्व कसं राहते, निगेटिव्ह आहे. ठीक आहे. तर हीट ऑफ हायड्रेशन काय होतं, हे कमी कमी होत आहे. ठीक आहे. 515 पासून तर ते 305 पर्यंत काय होतं, ते कमी कमी होत आहे. ठीक आहे. ते लक्षात ठेवायचं, हीट ऑफ हायड्रेशन नेहमी कसं राहते, निगेटिव्ह. तर हे तुम्ही सर्व काय करायचं, निगेटिव्ह करून घ्यायचं. ठीक आहे. निगेटिव्ह असते ते. तर पुढे बघा, तुम्हाला याचे मेल्टिंग पॉईंट बॉइलिंग पॉईंट पण दिलेलं आहे. तर मेल्टिंग पॉईंट जो आहे याचा F2चा, तो किती आहे, तो बघा 54, मग 172. हे कसं होत आहे, कॉन्स्टंटली वाढत आहे. ठीक आहे. मेल्टिंग पॉईंट वाढत आहे, बॉइलिंग पॉईंट पण वाढतो. कशामुळं, खाली साईज पण वाढते आणि वंडरवाल फोर्स जो पण आहे, वंडरवाल फोर्स जो असेल तो पण काय होते, पुढं पुढं वाढत जाते. ठीक आहे. त्याच्यामुळे मेल्टिंग आणि बॉइलिंग पॉईंट पण वाढते. ठीक आहे. नंतर हे आपण बघितलं. आता पुढं डेन्सिटी बघा, याची डेन्सिटी पण काय होत आहे, वाढत आहे. डेन्सिटी कशामुळे वाढतं, साईज वाढली, मास पण वाढेल, त्याच्यामुळे डेन्सिटी पण वाढत जाईल त्याची. ठीक आहे. नंतर डिस्टन्स जे आहे एक्समधलं, ठीक आहे, ते पण काय होतं आहे इथं कंटिन्युअसली वाढत आहे, कारण साईज काय होत आहे, वाढत आहे आणि इलेक्ट्रोनिगेटिव्ह पण काय होत आहे, कमी होत आहे. त्याच्यामुळे काय होते, हे डिस्टन्स जे आहे दोन हालाईटमधलं जे की डिस्टन्स आहे ते काय होत आहे, वाढत आहे. आता नंतर याच्यामध्ये येतो बॉन्ड डिसोसिएशन एन्थॅल्पी. तर याच्यामध्ये माहिती आहे का, थोडं आणखीन एक इरेग्युलरिटी आहे इथं. कारण F2चा कसा आहे इथं कमी आहे आणि CO2चा कसा आहे, जास्त आहे. आणि परत इकडे काय, कमी कमी आहे. तर हे तुम्हाला एक्सप्लेनेशन मी नंतर करेल, त्यावेळेस तुम्हाला परत हा टेबल दाखवेल. ठीक आहे. तर पुढं बघा, आपल्याला काही याच्या प्रॉपर्टीज बघणं आहे. ठीक आहे. तर बघा आता, द ट्रेंड्स ऑफ सम ॲटॉमिक अँड फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज आर डिस्कस बिलो. तर आपल्याला पहिले आधी काय करणं आहे, केमिकल आणि फिजिकल प्रॉपर्टी डिस्कस करणं आहे. त्याच्यामध्ये आपण त्या सर्व गोष्टी डिस्कस करू. ठीक आहे. तर बघा आता, पहिला जो कॉन्सेप्ट आपल्याकडे आहे तो म्हणजे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. मग आपल्याला माहीत आहे असं की जसं आपण इन केस ऑफ ग्रुप 16 बघितलं, त्याच्यामध्ये NS2 NP4 होतं, त्याच्यामध्ये NP5 असेल. ठीक आहे. मग बघा, ऑल these एलिमेंट हॅव 7 इलेक्ट्रॉन इन their outermost shell, NS2 NP5, म्हणजे की त्याच्याकडे 7 इलेक्ट्रॉन आहे, विच इज 1 इलेक्ट्रॉन शॉर्ट ऑफ द नेक्स्ट नोबेल गॅस. याला काय, एका इलेक्ट्रॉनची गरज आहे कशासाठी, नोबेल गॅस सारखं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ॲक्वायर करण्यासाठी. म्हणजे हा नेहमी काय करेल, एक इलेक्ट्रॉन घेण्याचा प्रयत्न करेल. ठीक आहे. त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लक्षात ठेवायचं काय आहे, ते NS2 NP5. ठीक आहे. लक्षात ठेवायचं NS2 NP5 व्हॅलेन्शियल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. नंतर याचा ॲटॉमिक आणि आयनिक रेडियो आपण बघू. तर ॲटॉमिक आणि आयनिक रेडियो आपण बघितलं, ते काय होतं, कंटिन्युअसली वाढत वाढत जात आहे. मग बघा, द हॅलोजन्स हॅव द स्मॉलेस्ट ॲटॉमिक रेडा इन रिस्पेक्टिव्ह पिरियड. तर त्या पिरियडमध्ये आपण बघितलं, लेफ्ट टू राईट काय होत जाते, साईज कमी कमी होत जाते. तर याला जो की आहे, हे ग्रुपचे एलिमेंट ना, खूप कमी ॲटॉमिक रेडा आहे बघा, ड्यू टू मॅक्झिमम इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज. कारण काय होते, लेफ्ट टू राईट काय होतं, इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज वाढत जातो. इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज जर वाढत असेल तर काय होते, साईज पण कमी होते. ठीक आहे. साईज कमी म्हणजेच काय, ॲटॉमिक आणि आयनिक रेडियस पण काय होईल, कमी होत जाईल. ठीक आहे. बघा, द ॲटॉमिक रेडियस ऑफ फ्लोरीन लाईक द अदर एलिमेंट ऑफ सेकंड पिरियड इज एक्स्ट्रीमली स्मॉल. तर सर्वात स्मॉल जो की या ग्रुपमध्ये आहे तो आहे फ्लोरीन. त्याची रेडियस खूपच कमी आहे, जवळपास 64 पिकोमीटर त्याचे ॲटॉमिक रेडियस आहे. ठीक आहे. ॲटॉमिक अँड आयनिक रेडिया इन्क्रीज फ्रॉम द फ्लोरीन टू आयोडीन ड्यू टू इन्क्रीजिंग नंबर ऑफ क्वांटम सेल. खाली खाली जर आपण गेलो तर काय होते, नंबर ऑफ सेल्स वाढणार, ॲटॉमिक नंबर वाढला म्हणजेच काय होईल, नंबर ऑफ सेल्स वाढतील. सेल्स वाढल्या म्हणजे काय होईल, त्याची रेडियस पण वाढेल, साईज पण वाढेल आणि रेडियस पण वाढेल. ठीक आहे. दिस इज अबाउट द ॲटॉमिक अँड आयनिक रेडिया. लक्षात काय ठेवायचं की जर आपण या ग्रुपमध्ये खाली खाली गेलो तर काय होतं आहे, खाली खाली ॲटॉमिक रेडियस वाढते आणि सर्वात स्मॉल कोण आहे याच्यामध्ये, फ्लोरीन आहे. ठीक आहे. हे लक्षात ठेवायचं. पुढे बघा आता, आयोनायझेशन एन्थॅल्पी. आता आपण जर विचार केला आयोनायझेशन एन्थॅल्पीचा, म्हणजेच की कोणता एलिमेंट या ग्रुपमधला
लवकरात लवकर इलेक्ट्रॉन लॉस करेल, ठीक आहे. त्याला आपण म्हणतो आयोनायझेशन एन्थॅल्पी. लक्षात घ्यायचं की व्हेरी लिटल टेंडन्सी टू लॉस इलेक्ट्रॉन. हे सर्व कशा हे इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट आहे, तर खूपच कमी टेंडन्सी दाखवतील कशाची, इलेक्ट्रॉन लॉस करण्याची. दस दे हॅव व्हेरी हाय आयोनायझेशन एन्थॅल्पी. इलेक्ट्रॉन जर ते लवकर लॉस करणार नाही, याचा अर्थ काय होते, त्यांना काय व्हेरी हाय आयोनायझेशन एन्थॅल्पी असेल. इलेक्ट्रॉन लवकर लॉस करणं म्हणजेच काय, त्याला कमी एनर्जी लागेल. पण इथचा इलेक्ट्रॉन लवकर जाणार नाही, तर तो काढण्यासाठी आपल्याला खूप जास्त एनर्जी द्यावी लागेल. म्हणून आपण असं म्हटलं की हे जे की आहेत ग्रुप 17 एलिमेंट, ते लवकर इलेक्ट्रॉन लॉस करत नाही. त्याच्यामुळे काय त्यांना व्हेरी हाय आयोनायझेशन एन्थॅल्पी ड्यू टू इनक्रीज इन ॲटॉमिक साईज. आयोनायझेशन एन्थॅल्पी डिक्रीज डाऊन द ग्रुप. आणि जर आपण या ग्रुपमध्ये खाली खाली गेलो तर काय होते, साईज वाढत जाते. साईज वाढत असले म्हणजे काय होईल की इलेक्ट्रॉन तिथं लवकर निघून जाईल, म्हणजे आयोनायझेशन एनर्जी कमी होईल. मग लक्षात ठेवायचं की या ग्रुपमध्ये डाऊन द ग्रुप काय होते, आयोनायझेशन एनर्जी हे कमी कमी होत जाते, ठीक आहे. पुढे बघा आता इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी. आता आपल्याला माहिती आहे की इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी म्हणजेच काय, स्वतःकडे इलेक्ट्रॉन ओढणं, त्याला आपण म्हणतो इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी. तर इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी नेहमी कशी राहते, निगेटिव्ह राहते. बघा इथं आता की हॅलोजन हॅव मॅक्झिमम निगेटिव्ह इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी इन द करस्पॉन्डिंग पिरियड. हॅलोजनला काय खूप मोठ्या प्रमाणात निगेटिव्ह इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी आहे. याचा का बरं, कारण हे कसे निगेटिव्ह एलिमेंट आहे, स्वतःकडे इलेक्ट्रॉन लवकर ओढल, त्यांना जास्त काय होणार नाही, जास्त आपल्याला एनर्जी सप्लाय नाही करावं लागणार. तो त्याच्या क्षमतेमुळं इझिली काय करेल, इलेक्ट्रॉन स्वतःकडे ओढल आणि खूप मोठ्या प्रमाणात एनर्जी बाहेर टाकेल, ठीक आहे. तर बघा आता हे कशामुळे होतं, दिस इज ड्यू टू द फॅक्ट दॅट ॲटम ऑफ दिस एलिमेंट हॅव ओनली वन इलेक्ट्रॉन लेस दॅन स्टेबल नोबेल गॅस कॉन्फिगरेशन. तर आणखी दुसरं कारण असं असू शकते इलेक्ट्रॉन लवकर घेण्याचं, की यांना काय एका इलेक्ट्रॉनची गरज आहे, ठीक आहे. मग एका इलेक्ट्रॉनची गरज असल्यामुळे काय करेल, ते लवकरात लवकर एक इलेक्ट्रॉन स्वतःकडे ओढण्याचा प्रयत्न करेल आणि तो इलेक्ट्रॉन घेईल. त्याच्यामुळे काय होईल, तिथं खूप मोठ्या प्रमाणात एनर्जी काय बाहेर पडेल, ठीक आहे. तर हे त्याचं मेन कारण आहे की याला काय हाय निगेटिव्ह इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पीचे व्हॅल्यू आहे, ठीक आहे. आता बघा आपण जे की मागं बघितलं होतं, इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी ऑफ एलिमेंट ऑफ द ग्रुप बिकम लेस निगेटिव्ह डाऊन द ग्रुप. आणि काय होते, जर आपण खाली खाली ग्रुपमध्ये गेलो तर व्हॅल्यू जी आहे इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी ते काय होते, कमी कमी होत जाते, ठीक आहे. However, the negative electron gain enthalpy of fluorine is less than that of chlorine. आता इथं आपला तो पॉईंट आला की आपण जर टेबल बघितला तर तुम्हाला टेबलमध्ये असं दिसेल की इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी जी आहे फ्लोरीनची, ती कशी आहे, ती कमी आहे, ठीक आहे. तुम्ही जर काय केलं, एकदा टेबल बघितला तुम्हाला असं सापडेल की निगेटिव्ह इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी ऑफ फ्लोरीन इज लेस दॅन दॅट ऑफ क्लोरीन. तर बघा फ्लोरीन तर सगळ्यात जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे, मग त्यांना इलेक्ट्रॉन लवकर घ्यायला पाहिजे होता, म्हणजेच त्यानं इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी जास्तीत जास्त दाखवायला पाहिजे होती, परंतु असं होत नाही. तो काय करतो, कमी इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी दाखवतो क्लोरीनपेक्षा. मग हे कशामुळं बघा, इट इज ड्यू टू स्मॉल साईज ऑफ फ्लोरीन ॲटम. ॲज अ रिझल्ट देर आर स्ट्रॉंग इंटर इलेक्ट्रॉनिक रिपल्शन इन द रिलेटिव्हली स्मॉल 2p ऑर्बिटल्स ऑफ फ्लोरीन अँड द इनकमिंग इलेक्ट्रॉन डज नॉट एक्सपिरियन्स मच अट्रॅक्शन. आता याचं जे की मेन कारण आहे की का बरं फ्लोरीन हा कमी इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी दाखवतो, कारण लक्षात घ्या की फ्लोरीनची साईज कशी आहे, कमी आहे. साईज कशी आहे त्याची, कमी. मग साईज जर कमी असेल, साईज कमी आहे, जास्त इलेक्ट्रॉन निगेटिव्ह आहे, याच्याकडे पी ऑर्बिटल्स आहे, ठीक आहे, याच्याकडे लोन पेअर पण आहे, ठीक आहे. तर काय होते मग की याच्याकडे इलेक्ट्रॉन क्लाउड वाढतो, ठीक आहे. म्हणजे स्ट्रॉंग इंटर इलेक्ट्रॉनिक रिपल्शन याच्याकडे वाढते. स्मॉल साईज असल्यामुळे काय होईल, याच्याकडे इलेक्ट्रॉन जास्त आहे, इलेक्ट्रॉन क्लाउड हा पूर्ण साईजवर काय होतो, ऑक्युपाय होतो, म्हणजे इलेक्ट्रॉन क्लाउड वाढला. इलेक्ट्रॉन क्लाउड वाढला कशामध्ये, 2p ऑर्बिटल्समध्ये इलेक्ट्रॉन याच्याकडे आहेत, तर तिथं जे की इलेक्ट्रॉन डेन्सिटी आहे ते वाढते. 2p ऑर्बिटलमधली जी काय होते इलेक्ट्रॉन डेन्सिटी वाढते आणि ते पूर्ण स्प्रेड होते या फ्लोरीन ॲटमवर. मग आता फ्लोरीन ॲटम काय बनतो, पूर्ण निगेटिव्ह बनतो, ऑलरेडी इट बिकम निगेटिव्ह. मग आता दुसरा जो काही इलेक्ट्रॉन येईल तो सहजासहजी लवकर त्याच्याकडे येणार नाही, ठीक आहे. मग याच्यामुळंच काय फ्लोरीन लवकर इलेक्ट्रॉन घेणार नाही, कोणापेक्षा, क्लोरीनपेक्षा. तो इलेक्ट्रॉन घेईल पण लवकर घेणार नाही फ्लोरीनपेक्षा, ठीक आहे. मग बघा आता, सॉरी, क्लोरीनपेक्षा. मग बघा इथं